नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नरोटे स्वागत करतोय मित्रांनो तुमचं गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे शिक्षण मंत्री आहेत ते नेहमीच आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या मुलांसाठी, विशेषतः जे आदिवासी आहेत किंवा जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, भटक्या जाती जमाती आहेत, या मुलांसाठी काहीतरी होतकरू निर्णय घेत असतात। याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आलेली आहे, पण यावेळेस अजून एक उत्तम निर्णय त्यांनी घेतला आहे आणि तो म्हणजे जे या कॅटेगरीमध्ये असतील, आर्थिकरित्या खूप दुर्बल असतील अशा मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीनं त्यांना टीचिंगचं प्रशिक्षण पण द्यायचं आणि त्याच्या जोडीला त्या मुलांना एक टॅब द्यायचा। त्या टॅबच्या माध्यमातून मुलं ऑनलाईन लेक्चर्स पण बघू शकतात आणि वीकली एक्झाम्स देऊ शकतात, वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी पण करू शकतात। त्यामुळं हा व्हिडिओ या मुलांसाठी ज्यांना या गोष्टींची गरज आहे, इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे ही पब्लिक नोटीस काढण्यात आलेली आहे की ज्या मुलांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना जर IIT JEE, नीट UG, NDA, CET अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथे त्यांनी एक नवीन योजना आणलेली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विभुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत ही योजना आहे, महाराष्ट्र शासनाने आणलेली महाज्योती योजना। याच्या अंतर्गत JEE, नीट, MHT, CET बॅचला 2026 ते 28 मध्ये म्हणजे ह्या 2 वर्षात पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीनं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्या जोडीला ते टॅब देखील देणार आहेत, ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे। ही अतिशय महत्त्वाची न्यूज महाराष्ट्र शासनाने, स्पेशली शिक्षण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी केलेली आहे। त्यामुळे या गोष्टीचा आपल्याला सार्थ अभिमान महाराष्ट्रीय म्हणून असायला पाहिजे। जी काही आपली योजना आहे महाज्योती, या महाज्योती योजनेसाठी पात्र कोण कोण असणार आहे की तो विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा, नंबर 1, विद्यार्थी मागासवर्ग, विभुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। त्यानंतर 2026 मध्ये आत्ता 10वीची परीक्षा तो उत्तीर्ण झालेला असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं, या विद्यार्थ्यांना आत्ता जे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस चालू आहे त्यात सायन्स म्हणजे विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। यासाठी त्या क्रायटेरियाज आहेत। कोणकोणती कागदपत्र याला लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला आधार कार्ड लागेल, तुम्हाला रहिवासी दाखला, त्याच्यात डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। समाज कल्याणमध्ये जाऊन तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्याचं जे समाज कल्याण जिल्ह्याच्या ठिकाणी असतं तिथे जाऊन तुम्हाला ते जातीचं प्रमाणपत्र काढावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढावं लागणार आहे म्हणजे वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, 10वीचं गुणपत्रिका, त्यानंतर दिव्यांग जर तुम्ही असाल, हँडिकॅप असाल तर त्याचं सर्टिफिकेट किंवा अनाथ असेल तुम्ही अनाथ असलेल्याचा दाखला। अशा पद्धतीनं तुम्हाला एवढी कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी करायची आहे। अर्ज कुठे करायचा आहे तर महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in www.mahajyoti.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE, नीट, CET बॅच 2026-28ला ट्रेनिंग घ्यायचं आहे, यावर जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। जर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो तुम्हाला जर हा अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी तुम्हाला फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करून देईल आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस आणि टॅब मिळवण्यासाठीची प्रोसेस करून देईल। इथे बघू शकता तुम्ही, इतर मागासवर्ग म्हणजे कोण? OBC, त्यांना टक्केवारी 59% जागा त्यांनी ठिकाणी दिलेल्या आहेत। विभुक्त जाती म्हणजे कोण? विजे A अप्रवर्गातले, त्यांना 10% जागा दिल्यात। भटक्या जमाती म्हणजे कोण? NTB, त्यांना दिलेत 8%। भटक्या जमाती म्हणजे कोण? NTC, त्यांना दिलेत 11%। भटक्या जमाती ड म्हणजे NTD, त्यांना 6%। विशेष मागास प्रवर्ग त्याला आपण म्हणतो SBC, त्यांना म्हणजे 6%। असे एकूण 100% ह्या जागा संबंध महाराष्ट्रासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत। समांतर आरक्षण पुढील प्रमाणे कसं असणार आहे? प्रवर्गनिहाय महिलांसाठी
30% जागा, म्हणजे प्रत्येक ह्याच्यातल्या 30% जागा त्यांना दिल्या जातील. दिव्यांग कोण असेल म्हणजेच हँडिकॅप असेल तर 4% जागा देणार आहेत. आणि जर तुम्ही अनाथ असाल तर तुमच्यासाठी 1% जागा आरक्षित त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी आपल्या राज्य शासनानं, शिक्षण मंडळानं त्या ठिकाणी घेतलेला दिसतोय. त्यामुळे या संधीचं सोनं तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख तुमची असणार आहे या महिन्यातली 30 तारीख. आज विद्यार्थी मित्रांनो 12 मे तारीख आहे, म्हणजे अजून पण आपल्या हातात तब्बल 18 दिवस आहेत. 30 मेपर्यंत तुम्ही हे रजिस्ट्रेशन्स करू शकता. पोस्टानं किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनच पद्धतीनं करायचं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जाहिरात रद्द करणे, मुदतपाठ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक मंडळांकडे असणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही आत्ताच लक्षात घेणं अपेक्षित आहे. 10वीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% तर शहरामधल्या विद्यार्थ्यांना 70% गुण असणं आवश्यक आहे. तुम्हाला 10वीला जर ग्रामीण भागात तुम्ही असाल, रुरल एरियात, तर 60% मिनिमम स्कोर पाहिजे. आणि जर तुम्ही सिटी झोनमध्ये जात असाल, सेमी अर्बन एरियामध्ये तुम्ही येत असाल किंवा अर्बन एरियामध्ये येत असाल तर 70% तुमच्यासाठी कंपल्शन त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सदर प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा पुरावा किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त सायन्स प्लस आहात याची खात्री त्यांना देण्यासाठी तुम्हाला बोनाफाईड त्या ज्या ज्युनियर कॉलेजला तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं आहे त्याचं सर्टिफिकेट करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ते बोनाफाईड नसेल तर तुमचा प्रवेश ऑनलाईनचा रद्द केला जाईल आणि तुम्हाला टॅबसुद्धा त्या ठिकाणी देणार नाहीत. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती जर चुकीची असेल किंवा दोषपूर्ण असेल, दिशाभूल करणारी असेल तर विद्यार्थ्यांचा निवड करण्यात येणार नाही, ती रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळं प्युअर ऑथेंटिक माहिती पाहिजे हे लक्षात ठेवा. अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारची जर विद्यार्थ्यांना तुम्हाला अडचण आली तर यांनी कॉल सेंटरचा नंबर दिला आहे 0712287012 किंवा 0712287012 च्या ऐवजी शेवटी 21 म्हणजे 20 च्या ऐवजी 21 हा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळानं घेतलेला हा जो अभूतपूर्व निर्णय आहे याची माहिती तुमच्यापर्यंत अचूक पोहोचवू किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत नसतील तर आम्ही स्वतः तुमचे रजिस्ट्रेशन्स करून देऊ. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.